नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, त्याचबरोबर संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व जाणून घेतलेले आहेत किंवा शिकलेलो आहोत. आता कोणताही उद्योग असो, त्या उद्योगाला भांडवलाची आवश्यकता असते. जेव्हा एखादा उद्योजक किंवा व्यावसायिक एखाद्या व्यवसायाची कल्पना करतो, मी तुम्हाला या ठिकाणी दाखवले बघा, एक उद्योजक जेव्हा व्यावसायिक प्रकल्पाची कल्पना करतो, ती कल्पना त्याच्या डोक्यात आल्यानंतर तो त्या कल्पनेचे तपशीलवार परीक्षण करतो. की उदाहरणार्थ की मला मसाल्याचा उद्योग स्थापन करायचा, ही कल्पना माझ्या डोक्यात आली, पण मी त्या कल्पनेचं मी तपशीलवार परीक्षण करेल की अरे ही कल्पना जी माझ्या डोक्यात आली आहे ती कितपत योग्य आहे किंवा ती कितपत सक्सेसफुल होईल. म्हणजेच त्याचे काय करतो, तो परीक्षण करतो आणि नंतर परीक्षण केल्यानंतर त्याला एकदा खात्री पटल्यानंतर तो त्या प्रकल्प उभारणीच्या आवश्यक ती काय करतो, पावले उचलतो. मग आवश्यक ती पावले उचलणे म्हणजेच काय, तर व्यवसायाला जागा लागेल, भांडवल लागेल, यंत्रसामग्री लागेल, साधनसामग्रीचे एकंदरीत तो काय करतो, जुळवाजुळव करतो. भांडवल किती लागेल, कोणत्या स्वरूपात लागेल, याचे तो काय करतो, आर्थिक नियोजन करतो आणि नंतर तो सद्यस्थितीचा आढावा घेतो. सद्यस्थिती म्हणजे काय, की आज बाजारामध्ये माझ्या मसाल्यांव्यतिरिक्त किती मसाले अवेलेबल आहे, किती उपलब्ध आहे. मग माझा मसाला जर मी बाजारात आणला तर तो कशा पद्धतीने यशस्वीरित्या ग्राहकांपर्यंत पोचू शकेल किंवा तो ग्राहकांना आवडेल, या सगळ्या सद्यस्थितीचा तो काय घेतो, आढावा घेतो. पण या सगळ्या गोष्टींसाठी या सगळ्या गोष्टींसाठी एक महत्त्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे भांडवल. मग त्या भांडवलाच्या आवश्यकतेचं तो काय घेतो, प्रमाण घेतो. भांडवल हे दोन प्रकारचे असते, स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. तर मग आपल्याला या व्हिडिओमध्ये किंवा आज आपल्याला स्थिर भांडवल म्हणजे काय आणि स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक कोणते हे शिकायचे आहे. आता स्थिर भांडवल, ज्याला आपण फिक्स कॅपिटल असे म्हणतो. भांडवल ही संकल्पना सगळ्यांनाच माहीत आहे की व्यावसायिकाने त्याच्या व्यवसायात गुंतवलेला जो पैसा असतो त्याला काय म्हणतात, भांडवल असे म्हणतात. अमाऊंट which is invested by the proprietor in his business is called as capital. मग त्याच भांडवलाचे दोन प्रकार आहेत, स्थिर भांडवल, खेळते भांडवल. आपल्याला सर्वप्रथम स्थिर भांडवल म्हणजे काय ते बघायचं आहे. हे बघा, कोणताही व्यवसाय असो, तो सुरू करण्यासाठी काय लागते, जमीन लागते, यंत्र लागतात, यंत्रसामग्री लागते, मनुष्यबळ लागतं, बरोबर आहे. आणि या सगळ्यांसाठी काय लागते, भांडवल लागते. मग हे जे भांडवल आहे किंवा ह्या ज्या वस्तू आहे, ही जी साधनसामग्री आहे, हे खरेदी करण्यासाठी लागणारे जे भांडवल असते त्याला काय म्हणतात, स्थिर भांडवल असे म्हणतात. मग स्थिर भांडवल म्हणजे काय, तर दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. दीर्घ कालावधीसाठी, आता आपण आज जमीन घेतो आणि उद्या लगेच विकतो का, नाही. आज यंत्रसामग्री घेतो आणि उद्या लगेच विकतो का, नाही. मग जमीन, इमारत, बरोबर आहे, त्याचबरोबर यंत्रसामग्री, या ज्या ही जी स्थिर मालमत्ता आहे व्यवसायाची, कंपनीतली, ही दीर्घ कालावधीसाठी वापरली जाते आणि ही स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी ज्या भांडवलाची गरज असते त्या भांडवलाला स्थिर भांडवल असे म्हणतात. मग स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची भौतिक मालमत्ता म्हणजे स्थिर मालमत्ता होय, जी अचल आहे, जी एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवली जात नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की यंत्रसामग्री, जमीन, इमारत ही स्थिर भांडवल गुंतवणुकीची साधने आहेत. या मालमत्तेमध्ये स्थिर भांडवलाची गुंतवणूक केली जाते आणि नवीन जेव्हा कंपनी स्थापन होते त्यावेळी त्या नवीन कंपनीला स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. त्याचबरोबर नवीन कंपनी स्थापन झाल्यानंतर काही वर्षानंतर सुद्धा जेव्हा त्या कंपनीला तिचा विस्तार करायचा असेल
त्यावेळेस सुद्धा कशाची गरज आहे? स्थिर भांडवलाची. म्हणजेच कंपनीच्या सुरुवातीच्या काळात कंपनीला कोणत्या भांडवलाची गरज असते? तर स्थिर भांडवलाची गरज असते. स्थिर भांडवलाची जी प्रारंभिक योजना आहे, म्हणजे स्थिर भांडवल कसे उभारायचे, कोणत्या पद्धतीने उभारायचे, ही जी योजना आहे हा प्रवर्तक तयार करतो. मग प्रवर्तक म्हणजे कोण? तर ज्या व्यक्तीच्या मनात, डोक्यात कल्पना येते तो व्यवसाय स्थापन करण्याची, त्या व्यक्तीला प्रवर्तक असे म्हणतात. मग तो यासाठी काय करतो? स्थिर भांडवलाची यादी तयार करतो आणि या किमतींचा काय घेतो? एकंदरीत अंदाज घेतो. भांडवल बाजारातून, भांडवल बाजार मी तुम्हाला कालच सांगितलं आहे की भांडवल बाजार काय आहे, की जिथे दीर्घ कालावधीची मालमत्तेची खरेदी किंवा विक्री केली जाते, त्याला भांडवल बाजार असे म्हणतात. मग या भांडवल बाजारातून हा उद्योजक किंवा प्रवर्तक काय करतो? निधी मिळवतो आणि त्यासाठी त्याला काय करावे लागते? मग अनेक पर्याय उपलब्ध असतात. मी तुम्हाला काल सांगितले की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसे सांगितले की भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे, बँकेकडून कर्ज घेणे, असे विविध पर्याय उपलब्ध असतात. या विविध पर्यायांपैकी एक पर्याय निवडून तो स्थिर मालमत्तेमध्ये किंवा स्थिर भांडवलामध्ये काय करतो? गुंतवणूक करतो. हे बघा, हे स्थिर भांडवल, हे स्थिर मालमत्ता आहे ज्याच्यामध्ये स्थिर भांडवल काय केले जाते? गुंतवले जाते. जसं इथे दाखवले आहे, इमारत आहे, प्लांट आहे, त्यानंतर यंत्रसामग्री आहे, जमीन आहे, अशा वेगवेगळ्या स्थिर भांडवलामध्ये त्याची काय केली जाते? गुंतवणूक केली जाते. आता स्थिर भांडवल म्हणजे काय? मी पुन्हा स्थिर भांडवलाची एकदा अर्थ सांगते की दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता दीर्घ कालावधीसाठी वापरली जाते. जमीन, इमारत, यंत्रसामग्री आणि विक्रीच्या उद्देशाने घेतो का आपण? नाही, आपल्याला स्वतःला वापरायला घेतो. मग अशा मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्या भांडवलाला स्थिर भांडवल असे म्हणतात. मग आता या स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? मग आता आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक म्हणजे काय? तर स्थिर भांडवल कोणत्या परिस्थितीत जास्त लागते आणि स्थिर भांडवल कोणत्या परिस्थितीत कमी लागते, याचा एक अंदाज घेणे म्हणजेच त्याचा भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक होय. मग आता पहिलाच मुद्दा आहे बघा, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक. पहिला मुद्दा आहे व्यवसायाचे स्वरूप. आता व्यवसायाचे स्वरूप, व्यवसाय अनेक प्रकारचे असतात. मी सेवा व्यवसाय असतो ज्याचा उद्देश सेवा देणे हा असतो. उत्पादन व्यवसाय असतो, खरेदी विक्री व्यवसाय असतो, असे अनेक प्रकारचे व्यवसाय असतात. याला आपण काय म्हणतो? व्यवसायाचे स्वरूप. मग जर व्यवसाय हा उत्पादन करणारा असेल किंवा लोकोपयोगी सेवा देणारा असेल, उदाहरणार्थ लोकोपयोगी सेवा कोणता? रेल्वे, बस, या काय आहे? लोकोपयोगी सेवा देणारा व्यवसाय आहे. उत्पादन व्यवसाय कोणता आहे? जिथे वस्तूंचे काय केले जाते? उत्पादन केले जाते. मग अशा उत्पादन व्यवसायाला किंवा लोकोपयोगी सेवा व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज असते. तर या उलट जो व्यवसाय खरेदी विक्री व्यवसाय करतो, खरेदी विक्री म्हणजे काय? रोजच्या रोज एक वस्तू खरेदी करणे आणि रोजच्या रोज त्या वस्तू काय करणे? विकणे. तर अशा प्रकारच्या व्यवसायाला स्थिर भांडवलाची आवश्यकता कमी लागते. दुसरा मुद्दा आहे बघा, व्यवसायाचे आकारमान. आकारमान, व्यवसाय एक तर छोटा असतो किंवा व्यवसाय खूप मोठा असतो, बरोबर आहे. मग मोठ्या प्रमाणावर जर व्यापार करणारा असेल तर त्याला अधिक स्थिर भांडवलाची काय आहे? गरज आहे. उदाहरणार्थ टाटा कंपनी आहे, रिलायन्स कंपनी आहे, यांचा व्यवसायाचे आकारमान काय आहे? मोठ्या स्वरूपात आहे. तर त्यांना स्थिर भांडवलाची गरज कशी असते? जास्त प्रमाणात असते. या उलट जर तुमच्या व्यवसायाचे आकारमान काय असेल? कमी असेल. उदाहरणार्थ माझा राधिका मसाले नावाचा एक उद्योग व्यवसाय आहे जो फक्त पुण्यामध्येच आहे. मग माझ्या व्यवसायाचे आकारमान काय आहे? छोटे स्वरूपात आहे. तर मला स्थिर भांडवलाची आवश्यकता काय लागणार आहे? कमी लागणार आहे. तिसरा मुद्दा आहे बघा, व्यवसायाची व्याप्ती. व्यवसायाची व्याप्ती. आता व्यवसायाची व्याप्ती, जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था उत्पादन व वितरण अशा संपूर्ण कार्यासाठी स्थापन केली जाते तेव्हा तिला अधिक स्थिर भांडवलाची गरज असते. उत्पादन आणि वितरण म्हणजे एखादी कंपनी
जी वस्तूंचे उत्पादन पण करते आणि तीच वस्तूंचे वितरण पण करते. म्हणजेच उत्पादनापासून वितरणापर्यंतचे अंतिम सर्व कार्य जी कंपनी किंवा जो व्यवसाय पूर्ण करतो, ही सगळी प्रोसेस, उत्पादन प्रक्रिया पूर्ण केली जाते. तिथे अधिक स्थिर भांडवलाची गरज असते. उत्पादनासाठी मशीन्सची गरज असेल, यंत्रसामग्रीची गरज असेल, बरोबर आहे. तर उत्पादनापासून ते वितरणापर्यंतची सर्व कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना स्थिर भांडवलाची आवश्यकता काय असते? जास्त असते. आता भाडेतत्वाचे प्रमाण. आता भाडेतत्व म्हणजे काय की बऱ्याच वेळेस कंपनीकडे इतके भांडवल उपलब्ध नसते की कंपनी ती मालमत्ता विकत घेऊ शकेल. मग अशा वेळेस कंपनी काय करते? ती मालमत्ता भाडेतत्वावर मिळवते. मग जर अशी कंपनी असेल की जी भाडेतत्वावर मालमत्ता वापरण्यासाठी घेत असेल, तर मग साहजिक आहे अशा कंपनीला स्थिर भांडवलाची आवश्यकता काय असेल? कमी असेल. कारण ती ॲक्च्युली स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक करते का? नाही. ते काय करता आहे की त्यांची स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक करण्याची कॅपॅबिलिटी नाही आहे. म्हणून ते काय करतायत? जी मालमत्ता व्यवसायासाठी स्थिर मालमत्ता, जमीन, इमारत किंवा यंत्रसामग्री, ही मालमत्ता ते काय करतायत? भाडेतत्वावर मिळवतायत. मग भाडेतत्वावर मिळवल्यावर त्यांना फक्त काय द्यायचं आहे? भाडं द्यायचं आहे. त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे का? गुंतवणूक करायची का? नाही. म्हणून त्यासाठी स्थिर भांडवलाची आवश्यकतेचे प्रमाण काय असेल? कमी असेल. त्यानंतर उपकराराची व्यवस्था. आता उपकरार म्हणजे काय? तर सब कॉन्ट्रॅक्ट. उत्पादनाच्या काही प्रक्रिया जर उद्योजकाने करार करून इतरांकडून सुपूर्द करण्याचा विचार केला असेल, तर अशा प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्याला किमान मालमत्तेची गरज असते. त्यामुळे व्यवसायामध्ये स्थिर भांडवलाची उपकरार. उदाहरणार्थ, माझा मसाल्याचा व्यवसाय आहे, तो माझ्या नावाने चालू आहे, पण मसाला मी स्वतः तयार करत नाही किंवा त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. मी एका दुसऱ्याच व्यक्तीला त्याच्याशी करार करून तो मला लागणारी वस्तू काय करून घेते? तयार करून घेते. म्हणजेच मी त्या व्यक्तीबरोबर काय केलं आहे? करार केला आहे. मग अशी स्थिती जर माझ्या कंपनीची असेल, तर मला स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक करण्याची गरज नाही किंवा स्थिर भांडवलामध्ये मला अतिशय कमी गुंतवणूक करावी लागेल. त्यामध्ये मला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. आता 6वा मुद्दा आहे बघा, जुन्या मालमत्तेचे संपादन. आता जुने यंत्रसंच असतात किंवा जुने यंत्रसामग्री असते, तर ती जर कमी किमतीमध्ये उपलब्ध होत असेल, तर स्थिर मालमत्तेमध्ये आवश्यक असलेली गुंतवणूक किमान पातळीवर करावी लागते. बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक कंपनीची कॅपॅबिलिटी अशी असेलच असं नाही की ती नवीनच मालमत्ता खरेदी करू शकेल. मग अशा वेळेस फक्त आपला व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी बऱ्याच कंपन्या काय करतात? जुने यंत्रसामग्री किंवा जुनी यंत्रे काय करतात? विकत घेतात आणि त्याच्यावर काम चालू ठेवतात. मग अशा वेळेस स्थिर भांडवलामध्ये गुंतवणुकीमध्ये स्थिर भांडवलामध्ये एकंदरीत जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. 7वा मुद्दा आहे सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन. आता सवलतीचा दर म्हणजेच काय? तर प्रादेशिक पातळीवर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार सवलतीच्या दरात जमीन व बांधकाम साहित्य देऊ करते आणि यंत्र व यंत्रसामग्री हप्त्याच्या आधारावर उपलब्ध करून दिले जातात. मग अशा जर सुविधा उपलब्ध होत असतील, तर स्थिर मालमत्तेची आवश्यकता आहे का? नाही. बऱ्याच वेळेस बघा, सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन म्हणजे काय की सरकार जे आहे ते आपल्या छोटे उद्योग जे आहे त्या छोट्या उद्योगधंद्यांना किंवा छोट्या उद्योजकांना काय करतात? तर महत्त्वाचे जे घटक आहे, उदाहरणार्थ जमीन आणि बांधकामाचे जे साहित्य आहे ते उपलब्ध करून देतात आणि त्यांना लागणारी जी यंत्र आणि यंत्रसामग्री आहे ती भाडेतत्वावर उपलब्ध करून देतात. मग अशा छोट्या उद्योगधंद्यांना स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक फार कमी प्रमाणात करावी लागते, कारण त्यांना सरकारकडून काय मिळते? मदत मिळत असते.
8वा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय स्थिती. आता आंतरराष्ट्रीय स्थिती म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करणाऱ्या मोठ्या संस्थांसाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. जो व्यवसाय किंवा जी कंपनी आंतरराष्ट्रीय पातळीवर काय करते, आपला व्यवसाय करते आहे. तर उदाहरणार्थ जर युद्धाची शक्यता असली आणि पुढे सामग्रीची कमतरता भासण्याचीही शक्यता जर असली, तर कंपनी स्थिर मालमत्तेच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात निधी गुंतवण्याचा निर्णय घेते. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थिती कशी आहे, किंवा समजा आता युद्ध झाले तर युद्धाच्या पूर्वी स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवणूक काय केली जाते, जास्त प्रमाणात केली जाते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेचा कल. कंपनीचा भविष्यकाळ उज्ज्वल असण्याची अपेक्षा असेल तर सर्व प्रकारच्या व्यावसायिक विस्तारांसाठी, उदाहरणार्थ मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देते की जर एखादा व्यवसाय एस्टॅब्लिश केला आहे आणि तो व्यवसाय जर यशस्वीरित्या चालत असेल तर त्याला एक हिरवा कंदील दाखवला जातो की हा व्यवसाय काय चालू आहे, व्यवस्थित. म्हणजे त्याचा अर्थ त्याच्याकडून, त्या व्यवसायाकडून अर्थव्यवस्थेला काय मिळतो आहे, आधार मिळतो आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात निधी स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवला जातो. त्यामुळे भविष्यात त्याचा फायदा मिळायला मदत होते. कारण आज जर तुम्ही स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवणूक केली तर तुमचे उत्पादन, त्या व्यवसायामध्ये उत्पादन चांगले होईल. उत्पादन चांगले झाले तर विक्रीमध्ये काय होईल, वाढ होईल. आणि विक्रीमध्ये वाढ झाली तर नक्कीच अर्थव्यवस्थेचा आधार बनण्यास काय होईल, उपयोग होईल. त्यानंतर लोकसंख्येचा कल. आता लोकसंख्या उच्च दराने जर वाढत असताना काही उत्पादकांना व्यवसाय वाढीसाठी चांगली संधी असते. उदाहरणार्थ ऑटोमोबाईल उद्योग, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन, तयार कपड्यांचा व्यवसाय इत्यादी उद्योगांना मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज असते. आता जर बघितलं तर आज मोबाईल हा अतिशय महत्त्वाचा डिव्हाइस झाला आहे. आता बघा ना, आपण या लॉकडाऊनच्या काळात देखील कशाचा आधार घेतोय, आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी मोबाईल्स. मग या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहे, आज त्यांना काय आहे, खूप मोठी संधी आहे, खूप मोठा स्कोप आहे. ऑटोमोबाईल कंपन्या ज्या आहे किंवा कपड्यांचे व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आहे, या कंपन्यांना किंवा या व्यावसायिकांना कधीही मरण नसते. कारण आपल्याला लागणाऱ्या आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे काय करतात, उत्पादन करतात. म्हणून त्यांना, कारण लोकसंख्येचा कल कुठे असतो, ग्राहकांचा कल कुठे असतो, जीवनावश्यक वस्तूंकडे. म्हणून त्यांना स्थिर भांडवलामध्ये काय करावे लागते, जास्त भांडवल गुंतवावे लागते, स्थिर मालमत्तेमध्ये जास्त भांडवल गुंतवावे लागते. त्यानंतर ग्राहक प्राधान्य. वस्तू व सेवा प्रदान करण्यासाठी उद्योग व्यवसायाला योग्य मागणी असेल तर मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ मोबाईल फोन उत्पादक तसेच मोबाईल नेटवर्क प्रदाते. मी तुम्हाला सांगितलं की सध्या ग्राहकांचा कल कशाकडे आहे, मोबाईलकडे. मग सध्या सगळ्यात जास्त जोरात चालणाऱ्या कंपन्या कोणत्या आहे, मोबाईल कंपनी किंवा नेटवर्क प्रोव्हाइड करणाऱ्या. आपण बघतो की एअरटेल, जिओ, आयडिया अशा वेगवेगळ्या नेटवर्क्सच्या कंपन्यांमध्ये काय चालू असते, नेहमी टफ फाईट चालू असते. मग ग्राहक ज्या कंपनीला प्राधान्य देते त्या कंपनीला स्थिर भांडवलामध्ये काय करावे लागते, जास्तीत जास्त गुंतवणूक करावी लागते. पुढचा शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे स्पर्धात्मक घटक. मी तुम्हाला सांगितलं की आजचे जे युग आहे ते कोणते युग आहे, स्पर्धेचे युग आहे. आणि या स्पर्धेच्या युगात जर टिकून राहायचं असेल तर बेस्ट क्वालिटी किंवा ग्राहकांचे समाधान हा एकच काय आहे, पर्याय आहे. आणि ग्राहकांचे समाधान जर करायचे असेल तर उच्च प्रतीची यंत्रसामग्री, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टी त्या कंपनीला जतन करून ठेवणे किंवा एस्टॅब्लिश करून ठेवणे काय आहे, गरजेचे आहे. आणि यासाठी तिला काय करावं लागणार आहे, तर स्थिर भांडवलामध्ये किंवा स्थिर मालमत्तेमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करावी लागते. म्हणजेच एकंदरीत प्रतिस्पर्धी जो आहे हा व्यावसायिकांपैकी एखाद्या व्यावसायिकाने स्वयंचलित यंत्रणा सुरू केली तर त्या प्रकारच्या व्यवसायात कार्यरत असणारे इतर व्यावसायिक त्याचे अनुकरण करण्यास उद्युक्त होतात. म्हणजेच एकंदरीत स्थिर भांडवलाची गरज तेथे काय होते, वाढते.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज स्थिर भांडवल म्हणजे काय आणि त्या स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक बघितले आहे. या घटकांचा तुम्ही सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे आणि काही अडचण आल्यास तसे तुम्ही फोन करून किंवा मेसेज करून विचारू शकतात. पुढील ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिपमध्ये आपण खेळते भांडवल म्हणजे काय आणि खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक हा पार्ट बघणार आहोत. तोपर्यंत स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू.